पहिल्या दिवसाची सेवा आज आपण इतकं फिरत असतो सगळीकडे कीर्तन करत, पण एखादी व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायाचं मंदिर उभारते नव्हे तर प्रत्यक्ष देहूचा अनुभव आपल्याला अनुभूती देते. काय भाग्यवान आत्मा असेल हा पण, की ज्यांच्यामुळं आज प्रत्यक्ष आपण देहूत गेल्याच्या नंतर जसं दर्शन घेतो किंवा आनंद होतो तुकोबारायाची तेजस्वी मूर्ती बघून, तशाच प्रकारची तेजस्वी मूर्ती तुमच्याकडे आलेली आहे. काहीतरी गावाचं खूप मोठं भाग्य आहे आणि ते भाग्य वायाला नाही जाता कामा, तर त्याचं चीज झालं पाहिजे, सोनं झालं पाहिजे. नाही हो, परीत झाला पाहिजे. जिथं जिथं जाल, जिथं जिथं बोलाल, जिथं जिथं वाक्य उच्चाराल, त्याचं सोनं होईल. त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे हा पण प्रश्न आहे. अभंग दोघाचा आहे. तुम्ही म्हणसाल आतापर्यंत आम्ही फक्त एकच अभंग महाराजांना सादर केला, कीर्तन केलं की ते एकच नाव सांगतात की अमुक अमुक संताचा हा अभंग होता. ज्ञानोबरायाचा असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा असेल, तुकोबारायाचा असेल. आज आता दोघायचा महाराजांना अभंग एकत्र कसा घेतला असेल? अभंग एक आहे, पण अभंगा मागे दोघ जण लिहिते आणि उच्चार करते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आपलं कसं आहे माहितीये का? तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशी. संताने इतकं दिलंय, घेता घेता आपलं झोळी फाटून जाईल, पण योग्य वेळी घेता नाही आलं म्हणून वाट्याला दुःख आलं. आपल्या नामदेव महाराजाची गाथा, नामदेव महाराजाचा अभंग पंजाबच्या गुरुग्रंथ साहिब तिथं दर्शनासाठी ठेवलाय आणि आपल्या नागनाथाच्या मंदिरात नाही. काय विचार करा बरं. ज्या आपल्या संताचा अभंग पंजाबचे लोक तिथं दर्शन घेतात, त्याचं वाचन करतात, त्याचा अभ्यास करतात, आणि आपल्या एखाद्या लेकराला संत नामदेव महाराजाचा अभंग विचारा बरं, नाही सांगता येणार त्याला. मुस्लिम समाजाच्या चौथीच्या मुलाला तुम्ही नमाज पडायला विचारा, तो पटापट 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 नमाज पठण करेल. पण आपल्या 10वीच्या लेकराला जर तुम्ही एखादा हरिपाठाचा अभंग विचारला तर त्याला सांगता येणार नाही. हे त्यांच्याकडून आपण आता शिकण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर अधर्माचं राज्य दारापर्यंत आलंय, घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगा संत नामदेव महाराजाचा आहे नाही, संत नारा महाराजाचा आहे. संत नारा महाराज कोण हा पण प्रश्नच आहे. संत नारा महाराज नामदेव महाराजाचे पुत्र. इथं उपदेश नामदेव महाराजाने केलाय, तर अभंगाचे रचयिता हे नारा महाराज आहेत. नारा महाराज आपल्या पंचक्रोशीतले आहेत, पंजाबला कळाले, पण औंढ्यातल्या आपल्या साध्या भूमीलाही कळाले नाही की नारा महाराज कोण. नारा महाराजाच्या सर्व अभंग रचना जर तुम्ही ऐकल्या वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की किती विद्वान संत असेल. जसे नामदेव महाराज विद्वान, तसे नामदेव महाराजाचे सर्व पुत्र विद्वान, आणि आपापल्या परीने सर्वांनी अभंग लिहिण्याचं कार्य केलं आणि या विश्वाला एक वेगळं वळण दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. असा हा नारा महाराजाचा आणि नामदेव महाराजाचा गोड असा 4 चरणाचा अभंग. या अभंगाला 4 दार आहेत.
आणि त्या चारही दाराच्या कड्या उघडत 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 आपल्याला शेवटच्या दारात यायचंय. जर पहिल्या दाराची कडी उघडली आणि सरळ तुम्ही चौथ्या दारात जर घुसले तर काय होईल? डोक्याला लागल ना, डोक्याला लागल. त्यामुळे डोक्याला लागलं नाही पाहिजे. चारही दारातून आत यायचंय. आणि आत गेल्यानंतर काय? त्याच्या चाब्या कोणाकडे आहेत? कुलप आहेत चारही दाराला. चारही दाराला कुलप आहेत आणि त्या कुलपाच्या चाब्या कोणाकडे आहेत? हा, कोणाकडे? वाजवानं माऊली उभा राहा. माऊलीसाठी जोरदार. याला म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. इथंच आहे तुकोबारायचं प्रत्येक प्रमाण मी सांगितले की लागू होणार आहे. आता ते माऊली म्हणाले की माझ्याकडे चाब्या आहेत. तो माऊली म्हणालाय चारही कुलपाच्या चाव्या महाराज तुमच्याकडे आहेत. बरं मी एक एक उघडणार आहे, चारही दार उघडणार आहे आणि मी बाहेर निघून जाणार आहे, तुम्हाला सगळ्याला आत ठेवणार आहे. जमल का? नाही जमणार. तर या अभंगाला चार दार आहेत. पहिलं दार उघडण्यासाठी लागते भक्ती. ती भक्ती केली संत नामदेव महाराजाने. संत नामदेव महाराजाचं शिंपी कुटुंब. शिंपी कुटुंब म्हणलं की रोजंदारी आलीच. जर नामदेव रायाच्या घडे कोणी शिलाईसाठी कपडे घेऊन नाही गेलं तर नामदेवरायाचं कुटुंब जगायचं नाही. नामदेवरायाचा उदरनिर्वाह काय होता? तर शिलाई मशीन, शिंपी, कपडी, धोबी, धुणे आणि नंतर आपलं कुटुंब त्यातून सावरणे, जगवणे हा नामदेवरायाचा व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्यांच्या सगळ्या एकंदरीत त्या जगण्यात आलेलं ते कार्य होतं. पण नामदेवरायाने असा विचार नाही केला की मी अभंग लिहितो, लोक मला संत म्हणतात, मी का शिंपी म्हणून काम करायचं? पण नाही, नामदेवरायाने शिंपी कामच केलं आणि काम करत 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 किती अभंग लिहिले, किती अभंग लिहिले नामदेवरायाने. अभ्यास करत जा. शतकोटी अभंग लिहिले. मोजता मोजता आपले कितीतरी जन्म जातील इतके अभंग संत नामदेवरायाने रचले. त्याच तोडीचे अभंग संत नारा महाराजाने रचले. त्यातलाच हा आजचा अभंग. खर तर पहिल्या दारातून आत येण्यासाठी भक्ती लागते. ती भक्ती नामदेवरायाने केली. नामदेवरायाचं शिंपी कुटुंब होतं. पण माऊल्यांच्या मनात काहीच राहत नाही. ते ब्रह्मदेवानं सांगितल्या, मी नाही सांगितलं. ते म्हणसाल आमच्या गावात महाराज आले आणि ते म्हणले की माऊल्याच्या पोटात काही राहत नाही. हे मी म्हणणं बरं का, कानाला हात लावून सांगायलो. हे ब्रह्मदेवानं सांगितलंय. मी फक्त ऐकलेलं आहे आणि वाचलेलं बी आहे. नुसतं ऐकलेलं असतं तर मी बी विश्वास ठेवला नसता. पण मी ग्रंथात वाचलंय की माऊल्याच्या पोटात काही राहत नाही म्हणले. मग आता झालं काय? तर शिंपीनबाईला एक शेजारीन भेटली धुन धुता धुता. म्हणे काय हो शिंपीनबाई, 18 पगड म्हणे तुम्ही सगळं काम करता, हे करता ते करता, पण म्हणे तुमची सगळी धैधयच म्हणे. कधी सुखाचा समाधानाचा दिवसच नाही म्हणे तुमच्यासाठी उगवत. एवढी दरिद्री कशी काय हो? तर शिंपीनबाई म्हणाल्या, अहो अलीकडं लोकांचे कपडे येत नाहीत आमच्या महाराजांकडे, म्हणून थोडे दिवस हलाखीचे आहेत, बाकी काय नाही. ते म्हणाले बदलायचं एक कारण आहे, एक गोष्ट आहे, ऐकता का? त्या म्हणल्या हो ना ऐकते की, पण म्हणल्या कोणाला सांगायचं नाही. तिकडे काय जळालं का? जळालं का तिकडे काय? आजचं कीर्तन 2च शब्दावर आहे. त्या शब्दाचं नाव काय आहे? मन. जिथे नको तिथे जाईल. मन
हे माणसाचा देव करत, तर मनच माणसाचा राक्षस देखील करत. बहुत चला चपल